मेष राशी 20 जुलैनंतर मिळणार सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेवट चुकवू नका. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात असा एक क्षण येतो की अनेक वर्षांचे दुःख, संघर्ष आणि प्रतीक्षात एका आनंदाच्या बातमीसमोर क्षणात लहान वाटू लागतात. 20 जुलैनंतर मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात असाच एक महत्त्वाचा टप्पा येण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली एक गोष्ट तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकते. सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात. तुमची एक कमेंट तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा जागृत करू शकते. अचानक बदलणारी नशीब. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मेष राशीच्या व्यक्तींना सतत संघर्ष करावा लागत होता. एखादे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना अडथळे निर्माण होत होते. काहींना आर्थिक अडचणींनी त्रास दिला तर काहींना नातेसंबंधांमध्ये गैरसमज सहन करावे लागले. अनेक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित यश मिळत नाही, परंतु ग्रहांची स्थिती आता हळूहळू बदलत आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येऊ शकतात. तुम्ही ज्या बातमीची अनेक दिवस वाट पाहत होतात ती अचानक तुमच्या दारात येऊ शकते. हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे की संयम ठेवणाऱ्याला नियती कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. ज्या व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्या व्यक्ती आता तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. सर्वात मोठी आनंदाची बातमी कोणती असू शकते? प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे असते, त्यामुळे आनंदाची बातमी प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. काहींसाठी ती नोकरीची संधी असेल, काहींसाठी व्यवसायातील मोठा करार असेल, तर काहींसाठी एखाद्या नात्याचे पुन्हा जुळणे हीच सर्वात मोठी बातमी असेल. ज्या लोकांचे महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे त्यांना सकारात्मक निकाल मिळू शकतो. सरकारी कामे, कोर्ट कचेरी, कर्जाशी संबंधित विषय किंवा मालमत्तेचे प्रश्न यामध्ये अपेक्षित प्रगती दिसू शकते. अनेक मेष राशीच्या व्यक्तींना अचानक एखाद्या व्यक्तीकडून फोन, संदेश किंवा भेट मिळू शकते जी त्यांच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल. हा क्षण तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. गेल्या काही काळात पैशांबाबत खूप चिंता होती. कमाईपेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे मनावर ताण वाढत होता. काहींना कर्ज फेडण्याची चिंता होती तर काहींना घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना अडचणी येत होत्या. 20 जुलैनंतर आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. अचानक पैसे मिळण्याचे योग तयार होत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. एखाद्या नवीन कामातून उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. तथापि पैसा मिळाला म्हणून अनावश्यक खर्च टाळा, कारण हा काळ तुमच्या आर्थिक पाया मजबूत करण्याचा आहे. योग्य नियोजन केल्यास पुढील काही महिने अधिक लाभदायक ठरू शकतात. करिअर आणि नोकरीत मोठी प्रगती. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. अनेक दिवसांपासून मेहनत करूनही अपेक्षित ओळख मिळत नव्हती. वरिष्ठांचे कौतुक मिळत नव्हते. काहींना बढतीची प्रतीक्षा होती. आता परिस्थिती बदलू शकते. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. बढती, वेतनवाढ किंवा चांगल्या संधीचे संकेत मिळू शकतात. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अचानक मुलाखतीचा कॉल येऊ शकतो. अनेक दिवसांपासून बंद झालेली दारे आता उघडताना दिसतील. आत्मविश्वास टिकवून ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना हा काळ लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारांमध्ये प्रगती होईल. अडकलेली देणी वसूल होऊ शकतात. काही व्यक्तींना नवीन भागीदारी किंवा नवीन प्रोजेक्टची संधी मिळू शकते. व्यवसाय विस्तारासाठी योग्य वातावरण तयार होत आहे. मात्र निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक कागदपत्र नीट तपासा. स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक वेळा यश आपल्या अगदी जवळ असते, पण आपणच भीतीमुळे मागे हटतो. हा काळ धाडसी निर्णय घेण्याचा आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुखद घडामोडी. प्रेम संबंधांमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. गैरसमज दूर होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात साचलेले प्रश्न मिटू शकतात. ज्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर होते त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळू शकते. एखाद्या जुन्या आठवणीमुळे दोन हृदये पुन्हा जवळ येऊ शकतात. विवाहित व्यक्तींसाठी घरातील वातावरण अधिक सकारात्मक होईल. जोडीदाराचा पाठिंबा वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद कमी होऊ शकतात. घरातील आनंद वाढताना दिसेल. कुटुंबातील आनंददायक घटना.
घरात एखादी शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. विवाह, साखरपुडा, नवीन सदस्याचे आगमन किंवा एखाद्या मुलाच्या यशाची बातमी घरात आनंदाचे वातावरण निर्माण करू शकते. ज्या व्यक्तींना कुटुंबातील सदस्यांबद्दल चिंता होती त्यांना दिलासा मिळू शकतो. एखादा आजारी व्यक्ती सुधारताना दिसू शकतो. घरातील नकारात्मक वातावरण हळूहळू सकारात्मकतेमध्ये बदलू शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी मानसिक शांतीचा स्रोत ठरेल. काही क्षण पैशांपेक्षा आणि यशापेक्षा अधिक मौल्यवान असतात हे तुम्हाला पुन्हा जाणवेल. विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग. विद्यार्थ्यांनी गेल्या काही महिन्यात केलेली मेहनत आता फळ देऊ शकते. परीक्षेचे निकाल, प्रवेश प्रक्रिया किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. काहींना शिक्षक किंवा मार्गदर्शक व्यक्तीचे सहकार्य लाभेल. हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्याऐवजी आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. आरोग्याबाबत महत्त्वाचा संकेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. शरीर तुम्हाला काही संकेत देत असेल तर ते समजून घ्या. पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायामावर भर द्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थनेचा आधार घ्या. सकारात्मक विचार तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम करू शकतात. तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होऊ लागतील. मानसिक शांती मिळाल्यावर आयुष्य अधिक सुंदर वाटू लागते. स्वामीचा विशेष संकेत. कधीकधी नियती आपल्याला आधीच काही संकेत देत असते, परंतु आपण ते ओळखत नाही. 20 जुलैनंतर तुम्हाला अशा काही घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या साध्या योगायोगासारख्या वाटतील, पण त्यामागे एक मोठा संदेश दडलेला असेल. जर एखादे काम अचानक मार्गी लागले, एखादी व्यक्ती अचानक मदतीला आली किंवा एखादा बंद मार्ग अचानक खुला झाला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे सकारात्मक बदलाचे संकेत असू शकतात. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत रहा. श्रद्धा आणि संयमाची साथ असेल तर मोठ्यात मोठं संकटही दूर होऊ शकते. शेवटपर्यंत ऐका, कारण हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मेष राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही खूप काही सहन केले आहे. अनेक वेळा रडत रडत झोपला असाल. अनेक वेळा लोकांसमोर हसत राहिला असाल, पण मनातून तुटत गेला असाल. अनेकांनी तुमच्या संघर्षाची किंमत समजली नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यश येते. 20 जुलैनंतर मिळणारी आनंदाची बातमी फक्त एखादी घटना नसेल, तर ती तुमच्या विश्वासाचा विजय असेल. ती तुमच्या संयमाचा विजय असेल. ती तुमच्या अश्रूंची किंमत असेल. आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या की कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही हार मानणार नाही, कारण नियती तुमच्यासाठी काहीतरी विशेष लिहून ठेवत आहे. जर तुम्हाला विश्वास असेल की तुमच्या आयुष्यातही एक चमत्कार घडणार आहे, तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही या सकारात्मक संदेशाची गरज असेल. ईश्वर तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ. तुमच्या प्रत्येक संघर्षाचा शेवट आनंदात हो आणि तुमच्या प्रत्येक अश्रूचे रूपांतर हसण्यात हो. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.